हे सर्वांनी लक्षात घ्यावं। अशा प्रकारे आमची संख्या आहे आणि पुढच्या काळामध्ये काहींचं देहांत झाले, त्यांच्या कुटुंबाचा सर्व आहे हे लेस करून जे असतं ते आमच्याकडे। शेवटचा प्रश्न, काल बडगुजर असे म्हणाले की मुख्यमंत्र्यांना भेटायच्या आधी पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना, तसं काय तुम्हाला फोन होता का मी मुख्यमंत्र्यांना भेटणार? नाही, असं नाही, पण असं ऐकायला आलं की धर्माधिकारीकडे कार्यक्रम सर्वांनाच आमंत्रण होतं। नाही, मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे असं तुम्हाला सांगितलं होतं? आज आताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता। त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे बडगुजर यांना पक्षातून काढून टाकलं। हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे अरे बडवा आहे, बडवा आहे, बडवा आहे। सूर्यवंशी साहेब अधिकृतरित्या तुम्ही सांगितलं पुन्हा एकदा सांगा नेमकं काय झालेलं आहे, काय घडलं? आताच आमच्या सहसंपर्क प्रमुखांना फोन आलेला आहे। संजय राऊत साहेब जे शिवसेनेचे नेते आहेत, फोन हा संजय राऊत साहेबांचा आदरणीय प्रेस सुरू असताना दत्ताजी नाना गायकवाड यांना आलेला, ते आमचे सहसंपर्क प्रमुख आहेत। आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झालेली आहे। पक्षाविरोधी कारवाई करत असल्या कारणाने आमच्याकडे हे सर्व निर्णय पक्षप्रमुख घेत असतात, नेते घेत असतात। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आणि राऊत साहेबांच्या आदेशानं हकालपट्टी झालेली आहे। आमच्याकडे आदेश चालतो, आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला प्रश्न विचारू शकत नाही। हकालपट्टी म्हणजे हकालपट्टी, विषय संपला। संजय राऊतांचे राईट हँड म्हणून ओळखले जात होते, त्या सुधाकर बडगुजरांवर हकालपट्टीची वेळ नेमकी पक्षावर का आली? काय आता त्यांना काही आतल्या गोष्टी कळायला असतील, इथं राहून समोर विशेष काय ज्या ज्या काही गोष्टी चुकीचं काम झालेलं असेल मग हकालपट्टी झाली असेल। नाही, आम्ही काही तक्रारी करत नाही, आम्ही काम करत असतो। आपण जे सांगितलं की आपण जे म्हणत नाही, बाकीचे लोक आमच्या संपर्कात आहे, काही कोणी नाराज नाही। आम्ही सर्व लोक आमच्या सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांची संपर्क आहोत आणि आमच्या पक्षाचं काम करत राहू। अहो, या भारतीय जनता पार्टी जेव्हा या सलीम कुत्तावर ओरडत होते, सिरियल लावली होती मीडियामध्ये, आणि तेच लोक त्यांना आता गोड लागायला लागले। म्युन्सिपल कर्मचारी सेनेचा प्रश्न हा 10 वर्षापासून पेंडिंग आहे, त्याच्या नावाखाली जाऊन तुम्ही पक्ष प्रवेशाचं कट कारस्थान केलं असेल असं हकालपट्टीवरनं जाणवतं। आणखी अनेक जण नाराज आहेत असं देखील त्यांनी म्हटलं होतं, अजून पुढे काही जणांची हकालपट्टी। एक गोष्ट लक्षात ठेवा, 2.5 वर्षामध्ये ही जी बंडखोरी झालेली आहे, ही जी गद्दारी झाली आहे, पूर्ण देश आणि महाराष्ट्र बघतोय। आम्ही आमच्या लोकांना थांबवतोय, काम करतोय, थांबणार आहे, आणि आम्ही आमच्या पक्षाचं काम करू। ते कोण कोण याचा आम्ही शोध घेऊ, काय विषय नाही। ओके।